मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे भूमिती आणि हा भाग 2 आहे. आपण यापूर्वीही भूमितीवरती एक व्हिडिओ चॅनलवरती पब्लिश केलेला होता. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण 52 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यातील पहिले 25 प्रश्न या भाग 1 च्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 27 प्रश्नांचा समावेश असणार आहे आणि हा घटक सर्व शालेय स्पर्धा परीक्षा असतील, सर्वच इतरही जे काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सर्वांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. उदाहरणांचं स्पष्टीकरण, विश्लेषण जाणून घेत असतानाच आपण उदाहरण सोडवण्याची पद्धत कशी आहे, त्यासोबतच जे काही महत्त्वाच्या क्लुप्त्या असतील, जे नियम असतील, त्याचाही आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 27 प्रश्न जे यापूर्वीच्या पेपरला आलेले आहेत आणि जे स्वरूप आहे प्रश्नांचं ते सारखंच आहे. थोडेफार जे काही बदल आहेत नंबर्स मध्ये ते होऊन हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आकृत्यांवरती जे प्रश्न आलेले आहेत तेही त्यांचंही स्वरूप सारखंच आहे. त्रिकोण मोजा, चौकोन मोजा, चौरस मोजा अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये असतील. ठीक आहे, सुरुवात करूया आणि उदाहरण आता सोडूया. प्रश्न क्रमांक 1, 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे, तर किती लांबीची तार लागेल? तर मित्रांनो, जे मैदान आहे ते कसं आहे? चौरसाकृती आहे. चौरसाकृती असं ते मैदान आहे आणि त्या मैदानाला त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे बघा. 144 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ त्या चौरसाकृती मैदानाचं आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, की 2 बाजूंनी म्हणजे समजा ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. या 2 बाजूंनी काय करायचंय? 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे. किती लांबीची तार लागेल? पूर्ण मैदानाला नाही कुंपण घालायचं. या 2च बाजूंनी 3 पदरी कुंपण घालायचंय. मग आता आपल्याला बाजू माहिती असणं आवश्यक आहे. मग आता चौरसाची आपल्याला बाजू काढायची आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे मित्रांनो? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे 144 चौरस मीटर. म्हणजेच आपल्याला बाजू वर्ग म्हणजे आपल्याला जर बाजू काढायची आहे, तर काय करायला लागेल आपल्याला? आपल्याला याचं वर्गमूळ काढावं लागेल आणि 144 चं वर्गमूळ आहे 12. 12 गुणिले 12 बरोबर 144 हे क्षेत्रफळ होतं. म्हणजे ही जी बाजू आहे ती 12 आहे. किंवा आता आपल्याला या 2 बाजूंना त्या ठिकाणी काय करायचंय? कुंपण करायचंय. तिथेही आपण ती बाजू लिहूया. आता 2 पदरी तारेचं कुंपण घालायचंय. म्हणजे असं ज्यावेळेस कुंपण घालायचं असतं, त्यावेळेस आपण परिमिती काढत असतो. पण आता आपल्याला काय करायला लागणार आहे? या 2 बाजूंचीच परिमिती काढायला लागणार आहे. तर हे लक्षात घ्या. आता इथे 12 म्हणजे 12 मीटर लांबीचे 3 वेळेला आता हे 3 पदर असणार आहेत. म्हणजेच 12 गुणिले 3 केलं 12 त्रिक 36 आणि इकडे सुद्धा 3 पदरी 3ही वेळेला 12 मीटर तार लागणार आहे. 12 त्रिक 36 आणि हे 36 आणि 36 किती होतात मित्रांनो? 72 मीटर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 72 मीटर लांबीची तार 3 पदरी या 2 बाजूंना कुंपण घालण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आता या ठिकाणी बघा ही आकृती दिलेली आहे आणि पूर्ण जी आकृती आहे ती चौरस आकृती आहे. याच्यामध्ये छोटे-छोटे चौरस आहेत. किती आहेत? 1, 2, 3, 4 उभे 4 आहेत. म्हणजे 4 चोक 16 चौरस, छोटे-छोटे चौरस या ठिकाणी आहेत. छोटे चौरस किती आहेत? 16 आहेत. त्यापैकी आता पहा, की हे अर्धा भाग या ठिकाणी रंगवलेला आहे. असे किती अर्धे भाग आहेत ते पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 अर्धे भाग रंगवलेले आहेत. म्हणजेच पूर्ण भाग किती होतील? 2 अर्ध्यांचा मिळून 1 भाग होईल. म्हणजे 4 पूर्ण भाग रंगवलेले आहेत. किती भाग रंगवलेत? 4 पूर्ण भाग रंगवलेले आहेत. मित्रांनो, 16 पैकी
4 भाग रंगवलेले आहेत. मग याचं शेकड्यामध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं झालं, तर ते किती होईल बरं? 4 एके 4, 4 चोक 16, 4 दुनी 8, उरले 2, 4 पंचे 20. म्हणजेच मित्रांनो 25% या आकृतीचा जो भाग आहे, तो रेखांकित आहे आणि 75% भाग हा अरेखांकित आहे किंवा रंगवलेला नाही. एकूण भाग मोजले आपण 16. त्यापैकी किती भाग रंगवले? 4. आणि मग आता याचं शेकड्यामध्ये रूपांतर करायचंय आपल्याला. सरळ रूप दिलं 4 एके 4, 4 चोक 16 आणि 4 ने या 100ला भाग दिला 25 चोक 100. 25% भाग या आकृतीचा रंगवलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे ना मित्रांनो, तो बाद केलेला प्रश्न आहे. परंतु त्याचं उत्तर निघतंय. पाहूया आता. काय म्हटलंय प्रश्नामध्ये? खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीनं कमी अथवा जास्त आहे. आता हे बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, त्रिकोणांची संख्या मोजूया. किती त्रिकोण आहेत? तर हा एक त्रिकोण आहे. नंतर हा इथपर्यंतचा हा एक दुसरा त्रिकोण आहे. त्यानंतर हा जो आहे इथला, हा एक सेपरेट तिसरा त्रिकोण आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे छोटे त्रिकोण आहेत बघा, हा 4था आहे, हा 5वा आहे, हा 6वा आहे, हा 7वा आहे. या दोघांचा मिळून एक होईल 8वा. या दोघांचा मिळून एक होईल 9वा. या दोघांचा मिळून एक होईल 10वा. या दोघांचा मिळून एक होईल 11वा. आणि त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण या ठिकाणी लपलेला आहे. तो होईल 12वा. त्रिकोण आहेत 12. त्रिकोण किती आहेत? 12. आता चौकोन पाहूया या आकृतीमध्ये किती आहेत. चौकोन किती आहेत? तर हा आहे पहिला चौकोन आहे. हा आहे एक चौकोन. ठीक आहे. त्यानंतर हा जो मोठा आहे ना, हा मोठा, हा झाला दुसरा. त्यानंतर हा जो एक मोठा या ठिकाणी आहे, हा आहे तिसरा. त्यानंतर हे 3 झाले बघा मित्रांनो. ठीक आहे. हा मोठा, हा एक मोठा आणि हा एक इथला एक 3 झाले. त्यानंतर आता आपण पाहिलं, की हा सुद्धा एक चौकोन आहे. हा होईल चौथा. त्यानंतर हा सुद्धा एक आहे. तो आहे 5वा आणि त्यानंतर हा एक आहे पहा मोठा. तो एक येईल 6वा. किती झाले? 6 झाले. ठीक आहे. त्यानंतर आता हा एक बघा, हा एक आहे 7वा. हा एक आहे 7वा. किती झाले? एकूण झाले 7. त्यानंतर हा एक आहे पहा या ठिकाणी 8वा. एकूण 8 चौकोन या ठिकाणी आहेत. किती आहेत? 8 चौकोन या ठिकाणी आहेत बघा. हा झाला पहिला, हा मोठा दुसरा, हा इकडला एक, हा जो इथपर्यंत आहे तो झाला तिसरा. त्यानंतर ही रेषा आणि या रेषेमधला तो झाला चौथा. इथपासून या रेषेपर्यंतचा ह्या पॉइंटला झालेला आहे 5वा. नंतर ह्या पॉइंटला इकडे झालेला आहे 6वा. या पॉइंटला एक झालेला आहे 7वा. ठीक आहे. आणि त्यानंतर हा मोठा जो आहे तो एक आहे 8वा. ठीक आहे. याच्यामध्ये अजून आपल्याला चौकोन दिसत नाही. हे एकूण 8 आहेत. म्हणजेच त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा 4 ने जास्त आहे. त्रिकोण हे चौकोनापेक्षा 4 न जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. परंतु हा जो प्रश्न आहे तो परिषदेनं बाद केलेला होता. ठीक आहे. यापेक्षा काही वेगळे त्रिकोण, चौकोन दिसतायत का? तुम्हीही मोजा आणि कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलंय, की 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी ₹50 प्रति मीटर दराने किती खर्च येईल? एक चौरसाकृती बाग आहे मित्रांनो. या चौरसाकृती बागेचं क्षेत्रफळ किती आहे? 625 चौरस मीटर. मग आता या 625 चा जर आपण काय केला, वर्गमूळ काढलं तर किती येईल उत्तर? 25 येईल मित्रांनो. 25 25चा वर्ग आहे 625. एक बाजू येणार आहे 25. आता या 25 बाजू असलेल्या चौरसाला काय करायचंय? 4 पदरी कुंपण घालायचं आहे. मग आता एक पदरी कुंपण घालण्यासाठी काय करायला लागेल? परिमिती काढायला लागेल आपल्याला. चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4. मग बाजू आहे 25, एकूण बाजू आहे 4. 25 चोक 100. म्हणजे एक पदरी कुंपण घालण्यासाठी
त्या ठिकाणी 100 मीटर एवढी तार लागणार आहे. तर असे एकूण 4 पदरी कुंपण घालायचे. किती पदरी? 4. एका पदरासाठी 100 मीटर, तर 4 पदरांसाठी 400 मीटर तार लागणार आहे. परंतु या तारेचा विचारलंय काय, की ₹50 प्रति मीटर दर आहे. तारेचा दर किती आहे? 50 मीटर प्रति दर आहे. त्या ठिकाणी 400 मीटर तार आहे. ₹50 प्रति मीटर एवढा त्या तारेचा दर आहे. एकूण किती खर्च येईल? तर हे 3 शून्य आपण मांडून देऊया. 5 चोक 20 एकूण ₹20,000 एवढा खर्च येणार आहे. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलंय? खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा. मित्रांनो एक लक्षात घ्या. प्रत्येक हा जो चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे. मग आपल्याला त्याची बाजू काढावी लागेल. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. मग 1 चौरस सेंटीमीटर जर त्याचं क्षेत्रफळ आहे, मग याचं आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. 1 चं वर्गमूळ काय येईल? 1. म्हणजे या ठिकाणी जी तुम्हाला बाजू दिसते ना अशी छोटी बाजू, ही प्रत्येक बाजू जी आहे ती 1 सेंटीमीटर आहे. मग आता आपल्याला याची परिमिती काढायची म्हणजे आकृतीतील सर्व बाजूंची त्या ठिकाणी मापांची बेरीज करायची आहे. मग आता बघा सरळ मोजूया आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. किती येईल मित्रांनो? 22 सेंटीमीटर. इथे फसवण्यासाठी दिले 22 चौरस सेंटीमीटर. चौरस कधी वापरतो आपण? एककामध्ये ज्यावेळेला क्षेत्रफळ काढायचं असतं त्यावेळेला. कारण की क्षेत्रफळ करताना आपण छोटे-छोटे चौरस त्यामध्ये तयार होत असतात. म्हणून चौरस हे एककाच्या अगोदर लावत असतो. इथे फक्त 22 सेंटीमीटर येईल. आपल्याला ह्या साइडच्या बाजू मोजायच्या होत्या. प्रत्येक बाजू ही किती आहे मित्रांनो? प्रत्येक बाजू ही 1 सेंटीमीटर आहे. पुन्हा एकदा मोजूया बघा. बाहेरच्या बाजू मोजायच्यात. आतल्या मोजून उपयोग नाही कारण की परिमिती ही बाहेरच्या बाजून आपण काढत असतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 गुणिले 1, 22 एक 22 सेंटीमीटर. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलंय? खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे? म्हणजे योग्य विधान आहे, बरोबर आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. आता चौरसाबद्दल काही उदाहरणं आहेत, काही त्रिकोणाबद्दल विधानं केलेली आहेत. पाहूया. दोन्हीही आकृत्या आपण या ठिकाणी आता काढून घेऊया. हा आहे चौरस आणि हा आहे त्रिकोण. ठीक आहे. पहिलं विधान काय आहे? चौरसाच्या चारही कोनांची बेरीज 180 अंश असते. हे विधान बरोबर आहे का मित्रांनो? चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. मग याचं किती माप होईल? चौरसाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होईल? किंवा आयताच्या आणि चौरसाच्या आणि चौकोनाच्या सर्व बाजूंच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 90 चोक 360. चौरस असू द्या, चौकोन असू द्या किंवा आयत असू द्या, यांच्या कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी मित्रांनो 360 अंश असते आणि त्यात आयत आणि चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोणाचं जे आहे, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. जरी कमी जास्त असतील ते कोन, तरी सुद्धा तिघांची बेरीज ही 180 अंशच येते. म्हणजे पहिलंच विधान हे चुकीचं आहे. इथे 180 अंश नसते, तर 360 अंश ही असते. म्हणून पहिलं विधान चुकीचं. दुसरं विधान काय म्हटलंय? त्रिकोणाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज काटकोना एवढी असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. काटकोनाचं माप आहे 90 अंश. म्हणजे दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. तिसरं विधान काय म्हणतंय? चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते. आता त्रिकोणाच्या बाजू आहेत 1, 2, 3. चौरसाच्या आहे चौकोन हा चौरस म्हणजे चौकोन आहे. 1, 2, 3, 4. तर काय म्हटलंय? चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. म्हणजे 3 दुणे 6 असायला पाहिजे. ती 4च असते. म्हणजे तिसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. आता याचा अर्थ चौथं विधान हे बरोबर असेल तर ही ते टॅली करूया. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते.
चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज आहे 360 अंश. याच्या चौकोनाच्या कोनाच्या मापांच्या निम्मी असते. किती मग बे बे उरला एक बे 16 आणि 0 म्हणजेच 180 अंश असते. हे विधान बरोबर आहे. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. हे विधान बरोबर आहे. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय म्हटलं मित्रांनो, एका वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? तर त्याची त्रिज्या दिलेली आहे 7.6 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? व्यासाचं सूत्र काय आहे मित्रांनो? तर त्रिज्या गुणिले 2. त्रिज्या किती दिलेली आहे? 7.6 गुणिले 2 करा. 6 दुणे 12, हातचा 1, 7 दुणे 14 आणि 15. दशांश चिन्हानंतर एक घर आहे. उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर एक घर येईल. 15.2 एकक आहे मीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि ज्या वेळेला आपल्याला व्यास दिलेला असतो आणि त्रिज्या काढायची असते, त्यावेळेला व्यास भागिले 2 करायचं. ठीक आहे? जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये अत्यंत सोपा प्रश्न. तर आपण चुकू शकतो मात्र इथे. दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? आपण फक्त हेच टोक मोजू शकतो आणि आपण चुकू शकतो. टोक किती आहेत मित्रांनो? 1, 2, 3, 4, 5. परंतु इथे शिरोबिंदू आहे 6, 7, 8, 9 आणि 10. ज्या ठिकाणी 2 रेषा एकत्र आलेल्या असतात आणि तो जो पॉइंट तयार होतो त्या ठिकाणी शिरोबिंदू असतो. असे एकूण 10 शिरोबिंदू या आकृतीमध्ये आहेत. परत एकदा मोजूया. सलग मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 शिरोबिंदू या आकृतीला आहेत. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय म्हटलं मित्रांनो? प्रश्न क्रमांक 9 हा वर्तुळाबाबत आहे. वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर कुठल्याही बिंदूला स्पर्श करणारी रेषा तिला आपण त्रिज्या म्हणतो. तर ही 2 सेंटीमीटर आहे. एक जीवा 3 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता हे फक्त आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं आहे. त्याचा काही उपयोग नाहीये. आपल्याला काय म्हटलंय वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास. जर त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे, तर व्यास किती असणार आहे? त्रिज्येची दुप्पट करायची आहे. बेदुने 4 एकक आहे सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर व्यास असणार आहे. व्यास म्हणजेच वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. ठीक आहे? हे फक्त फसवण्यासाठी आपल्याला दिलेलं होतं. 9चं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलंय, की दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू ही 1.5 सेंटीमीटर असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? म्हणजे ही जी बाजू आहे ना, ती 1.5 आहे ही बाजू. तर आता आपल्याला परिमिती काढायची आहे. मग सगळ्या बाजू ज्या बाहेरच्या बाजू आहेत त्या मोजून घेऊया आपण. किती बाजू आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. एकूण बाजू आहेत 24. प्रत्येक बाजूचं माप आहे 1.5 सेंटीमीटर. मग आता आपण सरळ गुणाकार करूया. 15 चोक 60 हातचे आले 6. 15 दुणे 30 आणि 6 36. आता दशांश चिन्हाच्या पुढे एक घर होतं. उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे एक घर राहील. म्हणजे पूर्णांकात उत्तर येईल 36 सेंटीमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. असं उदाहरण आल्यावर काही गडबड गोंधळ करायची नाहीये. सरळ सरळ सगळ्या बाजू बाहेरच्या ज्या आहेत त्या मोजून घ्यायच्या आणि गुणिले जे एका बाजूचं माप आहे ते करायचे. उत्तर येईल 36 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय म्हटलंय, की 2 खांब आहेत. असे 2 खांब आहेत. एक छोटा खांब आहे, एक मोठा खांब आहे. या एका खांबाची 117 सेंटीमीटर उंची आहे. दुसऱ्या खांबाची 105 सेंटीमीटर उंची आहे. जर हे 2 खांब एकमेकांना जोडून एकच खांब तयार केला, असा हा एकच खांब जर तयार केला, तर त्या खांबांची एकूण उंची किती? सोपं आहे. 117 हा पहिला खांब, दुसरा खांब आहे 105 आणि दोघांचं मिळून म्हणजे बेरीज करायला लागेल. 7 आणि 5 12 हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि परत शतकामध्ये 1 आणि 1 2. 222 इथे एकक सेंटीमीटर आहे. 222 सेंटीमीटर एवढं त्या ठिकाणी उत्तर येईल. परंतु 222 सेंटीमीटर पर्यायामध्ये कुठेही नाही. मग आपल्याला काय आहे? मीटर आहे. इथे आता 2.22 सेंटीमीटर हा पर्याय बाद होईल. ठीक आहे. 222 मीटर आहे, हेही बाद होईल. 222 सेंटीमीटर उत्तर आले आपलं. 2 आणि 3 हे बाद होणार आहेत. राहिला 1 आणि 2. मग मीटरमध्ये आता उत्तर काढूया. मीटरचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल तर 100 सेंटीमीटरचा काय होतो मित्रांनो?
1 मीटर होतो. मग आता मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी 222 ला भागिले 100 करावे लागेल. आता खाली 2 शून्य आहेत. सरळ-सरळ वरती 1, 2 आणि 2 घरांच्या डाव्या बाजूला दशांश चिन्ह द्यायचंय. आता 2.22 काय होईल? मीटर. मिलीमीटर होणार नाही. हे छोटं माप आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2.22 मीटर. ठीक आहे. 11चं उत्तर मिळालं. जाऊया आता 12 कडे. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय म्हटलंय? आयताचा प्रत्येक कोन हा टिंब-टिंब असतो. आयताचा प्रत्येक कोन. आता हा आयत आहे तुमच्या समोर. तर आयताचा प्रत्येक कोन हा कसा असतो मित्रांनो? आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. आपल्याला ही या ठिकाणी दिसतंय की प्रत्येक कोन हा काटकोन आहे. चौरस आणि आयत प्रत्येक कोन हा त्यांचा काटकोन असतो. प्रश्न क्रमांक 13 पाहूया, की 2 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे? मित्रांनो एक लक्षात घ्या, 2 चौरसाकृती पृष्ठ असलेले घन आहेत आणि हे घन ज्यावेळेला एकत्र येणार आहेत, त्यावेळेला काय होईल? त्यावेळेला अशा पद्धतीची आकृती तयार होणार आहे. म्हणजे एक इष्टिकाचित्ती आपल्याला मिळणार आहे. इष्टिकाचित्ती मिळणार आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये, की 2 ठोकळे एकत्र आले. मग एक समजा एक घनाकृती ठोकळा आहे समजा. एक घनाकृती ठोकळा आहे. तो काय आहे? तर तो घनाकृती जो ठोकळा आहे, त्या घनाचा आकार त्या ठिकाणी त्याला मिळालेला आहे. त्या घनाला किती पृष्ठ असतात? 6 असतात. कडा असतात 12. मग इथं कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. कारण की त्या दोघांचं मिळून आता एक इष्टिकाचित्ती तयार होणार आहे अशा स्वरूपाची. तर मग इष्टिकाचित्ती तयार होईल ना, त्या इष्टिकाचित्ती जी आहे, या इष्टिकाचित्तीला कडा किती आहेत? तर 12 आहेत. आणि पृष्ठ किती आहेत? 6 आहेत. कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे? वजाबाकी करा. किती आहे? 6 ने जास्त आहे. कडांची संख्या पृष्ठांपेक्षा 6 ने जास्त आहे. नाहीतर आपण सरळ-सरळ काय करणार? 2 ठोकळे आहेत आणि मग 2 ठोकळे आहेत. मग त्यांच्या कडा किती आहेत? दोघांचे मिळून 24 आहेत. दोघांचे पृष्ठ किती आहेत? 12 आहेत. आणि मग इथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. तर मित्रांनो, इथे 2 घन एकत्र आल्यानंतर जोडले असता एक इष्टिकाचित्ती मिळेल आणि मग इष्टिकाचित्तीच्या कडा आहेत 12, पृष्ठ आहेत 6. 12तून 6 पृष्ठ गेले, 6 राहतील. 6 न जास्त हे उत्तर असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 14 पाहूया. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? कोणतं विधान चुकीचं आहे? एक इष्टिकाचित्तीच्या बाबतीमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. ही आहे बघा इष्टिकाचित्ती. ठीक आहे. आता इष्टिकाचित्ती ही त्रिमितीय असते. बरोबर आहे. कारण की हिला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. ज्या आकृतीची लांबी, रुंदी आपल्याला दिसते, उंची हे 3 घटक दिसतात. ती आकृती त्रिमितीय असते. पहिलं विधान बरोबर आहे. इष्टिकाचित्तीला 12 कडा असतात. 1, 2, 3, 4 तशाच खाली 4 आहेत 8. या उभ्या 9, 10 इकडे एक उभी आहे 11 आणि एक 12. 12 कडा असतात. बरोबर आहे. इष्टिकाचित्तीची सर्व पृष्ठ चौरसाकृती असतात. तुम्हाला कशी दिसतात बरं मित्रांनो? चौरसाकृती दिसतात का? नाही. चौरसाकृती ही घनाची पृष्ठ असतात. इष्टिकाचित्तीची आयताकृती असतात. म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला उत्तर मिळाले कारण चुकीचं आपल्याला विधान निवडायचं होतं. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इष्टिकाचित्तीची लांबी, रुंदी व उंची मोजता येते. तर मोजता येते मित्रांनो. म्हणून त्या ठिकाणी हेही विधान बरोबर आहे. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय म्हटलंय? खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? आता पहा आपल्याला इथं माप दिलंय 2 सेंटीमीटर, इथेही माप दिलंय. परंतु या बाजूचं माप दिलेलं नाही. पूर्ण जी बाजू आहे ना इथपर्यंतची ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. कुठपर्यंत? इथपर्यंत. किती? 6 सेंटीमीटर. आता हा जो मधला पॅच आहे ना आणि इकडची बाजू सारखी आहे पहा. हे माप आहे 2 सेंटीमीटर म्हणजे हे पण माप आहे 2 सेंटीमीटर. 6 मधून 2 सेंटीमीटर गेले कारण की इथे काही रेषा नाही. म्हणजे ही जी बाजू आहे ती आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे इथे आता हे बघा, म्हणजे ही बाजू सुद्धा किती असणार आहे मित्रांनो? 2 सेंटीमीटर. ठीक आहे. ही बाजू दिलेली नाही, ही 2 सेंटीमीटर आहे. ही बाजू सुद्धा बघा, इथे 2 सेंटीमीटर, इथेही ती 2 सेंटीमीटर आहे. ही उभी बाजू 2 सेंटीमीटर आहे. ही आडवी बाजू सुद्धा 2 सेंटीमीटर आहे, कारण खालची बाजू 2 सेंटीमीटर आहे. ही बाजू दिलेली आहे. आता ही उभी बाजू इथे 2 सेंटीमीटर म्हणून ही उभी बाजू 2 सेंटीमीटर आहे.
आता ही जी बाजू आहे वरची 2 सेंटीमीटर म्हणून ही 2 सेंटीमीटर आहे. इकडची बाजू तर दिलेली आहे. आता सर्व बाजूंच्या मापांची बेरीज आपल्याला करायची आहे बघा. इथे आहे 2, 2 आणि 4 होईल 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 4 26, 26 आणि 2 28, 28 आणि 2 30, 30 आणि 6 36, 36 सेंटीमीटर हे उत्तर येणार आहे. परत एकदा रिटॅली करूया. नजर चुकीने एखादी रेषा राहू शकते. 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 4 होतील 26 आणि 2 28 आणि 2 30 आणि 6 36. 15चं उत्तर आहे 36 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय म्हटले, की एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी ₹45 प्रति चौरस मीटर दराने ₹5,700 मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? ठीक आहे मित्रांनो. आता ही एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे. आता आपण पाहूया. आकृती आहे आयताकृती. मोठा आयत काढूया. आयत आहे. या आयताला भिंतीला रंग देण्यासाठी ₹45 प्रति चौरस मीटर दराने ₹2700 मजुरी द्यावी लागते. ठीक आहे. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास रुंदी किती? ते विचारले. रुंदी माहित नाही. ते आपण एक्स मानूया. बघा ₹45 प्रति चौरस मीटर दर आहे आणि एकूण संपूर्ण त्या भिंतीला मजुरी देण्यासाठी म्हणजे अ, रंग देण्यासाठी मजुरी किती लागलेली आहे? ₹2700. म्हणजे आपण हे कशावरून काढतो? तर क्षेत्रफळावरून काढत असतो. क्षेत्रफळावरून आपण हे काढत असतो, की हा जो रंग दिलेला आहे, याला ₹2700 खर्च आलेला आहे. मग आता क्षेत्रफळ पण दिलेलं नाही. मग क्षेत्रफळ कसं काढायचंय? एकूण पैसे किती लागले सगळ्या कामाला? 2700 आणि दर किती आहे एका चौरस मीटरचा? 45. मग आता यांचा आपण काय करूया मित्रांनो, याला सरळ आता भाग देऊया. 15 त्रिक 45, 15 एक 15 उरले 12, 15 अठ्ठ 120 उरला 0 वरती मांडला. 3 6 18, 3 0 0 म्हणजे 60 चौरस मीटर हे त्या आयताचं क्षेत्रफळ आहे. आता रुंदी काढणं सोपं झालं. कारण की आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ आहे 60 चौरस मीटर, लांबी आहे 15 मीटर. आता रुंदी काढायची आहे. ती x मानूया. हे 15 इथं गुणिले आहे. डाव्या बाजूला ते भागिले होतील. 15 चोक 60 म्हणजे 4 मीटर एवढी त्या आयताची रुंदी येणार आहे. काय केलं आलं लक्षात मित्रांनो? आपल्याला क्षेत्रफळ पण माहित नाही, रुंदी पण माहित नाही. परंतु प्रति चौरस मीटर ₹45 दरानं ₹2700 कामाला लागलेत. यावरून आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ किती मिळालं? 60 चौरस मीटर. 60 चौरस मीटर आपल्याला मिळाले. आपल्याला लांबी माहिती होती, रुंदी काढायची होती. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी सूत्रात ह्या रकमा टाकल्या. 15 डाव्या बाजूला घेतले. 15 चोक 60 आलं. म्हणजे 4 मीटर एवढी लांबी आपल्याला मिळाली. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं. प्रश्न क्रमांक 17 मध्ये काय म्हटलंय, की एका वर्तुळाची त्रिज्या ही 7.2 सेंटीमीटर आहे. 7 पॉइंट सॉरी, सॉरी 7/2 सेंटीमीटर आहे. तर त्याचा व्यास किती हे आपल्याला विचारलंय. 7/2 आहे. आता 7/2 ला सरळ रूप देऊया ना. बे त्रिक 6 उरला 1 वरून 0 घेतला म्हणून पॉइंट दिला. बे पंचे 10 म्हणजे 7/2 म्हणजे किती? 3.5 सेंटीमीटर एवढी त्याची त्रिज्या आहे. आता व्यास विचारलाय, तर व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. त्रिज्या आहे 3.5 गुणिले 2 करूया. 5 दुने 10 हाताला 1, 3 दुने 6 आणि 1 7. दशांश चिन्हापुढे 1 घर. उत्तरामध्ये दशांश चिन्हापुढे 1 घर. म्हणजे 7 एकक आहे सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर एवढं व्यास त्या वर्तुळाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 कडे जाऊया. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणाची प्रत्येक बाजू 100 मीटर आहे आणि याला ती काय करते रोज 5 फेऱ्या पूर्ण करत असते.
तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालेल? आता इथपर्यंत आपण पाहूया. 100 मीटर बाजू असलेलं त्रिकोण आहे. 3 बाजू आहेत. एक बाजू चालायची म्हटलं तर ही 100 ही 100, 200 आणि इकडची 300. म्हणजे परिमिती किती येईल त्रिकोणाची? 300 मीटर. किती येईल? 300 मीटर. 300 मीटर एवढी परिमिती त्रिकोणाची येईल. आता एक फेरीला 300 मीटर चालायला लागतंय. 5 फेऱ्यांना किती चालावं लागेल? 5 त्रिक 15, 2 शून्य मांडून दिले. 1500 मीटर एवढं अंतर ती एका दिवसाला चालते मित्रांनो. 5 फेऱ्यांमध्ये चालते. प्रश्न असा आहे, एका आठवड्यात ती किती चालेल? तर एका आठवड्यामध्ये वार आहेत 7. एका दिवसाला ती 1500 मीटर अंतर चालते. 7 दिवसामध्ये ती किती अंतर चालेल? 2 शून्य मांडून द्या. 17 7 सॉरी 15 साते किती होईल? 15 6 90, 15 7 105 म्हणजे ती 10,500 मीटर एवढं अंतर चालणार आहे. 10,500 पर्यायामध्ये कुठंच नाहीत, परंतु इथं 10,500 दिसतात. याचं रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये करावं लागेल. 1 किलोमीटर बरोबर 1,000 मीटर. म्हणजेच आता 10,500 मीटरचं आपल्याला रूपांतर किलोमीटरमध्ये करायचंय. तर 1000 मीटरनं त्याला आपल्याला काय करावं लागेल? 1000 मीटरनं आपल्याला त्याला भाग द्यावा लागेल. 1, 2, 3 शून्य आहेत. म्हणून आपण वरती डायरेक्ट काय करूया? दशांश चिन्ह 3 घरं सरकवूया. 1, 2, 3 डावीकडे जाईल आणि मग उत्तर येईल 10 किलोमीटर आणि 500 मीटर. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 19 कडे. खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 360 अंशच्या 1/4 पटीपेक्षा कमी असते? 360 अंशाची 1/4 पट म्हणजे गुणिले च्या आल्यामुळे गुणिले करायला लागेल. पट आपण काढूया. तर आता सरळ रूप देऊया 4 9 36 आणि 0. तर मित्रांनो काटकोनाचं माप येणार आहे. म्हणजेच पटीपेक्षा कमी असतं. कोणत्या कोनाचं माप? 360 अंशच्या 1/4 च्या पटीपेक्षा कमी असतं. तर ते आहे लघुकोन. लघुकोनाचं माप हे असतं. विशाल काटकोन तर 90 अंशाचा असतो. विशाल कोन हा 90 अंशापेक्षा अधिकचा, परंतु 160 अंशापर्यंतचा असतो आणि प्रविशाल कोन हा 180 अंशापेक्षा जास्त जो माप असतं, तो प्रविशाल कोन असतो. वर्तुळामध्ये म्हणा, असे कोन त्या ठिकाणी असतात, की ज्यांचं माप किंवा अ, मोजण्यासाठी असे हे माप दिलेलं असतं. त्याला प्रविशाल कोन 180 प्लस आला तर प्रविशाल कोन मग तो असतो. प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय आहे, की त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता त्रिकोणी संख्या कशाला म्हणतो? तर लगतचे जे 2 संख्या असतात, यांच्या गुणाकाराला भागिले 2 करून जे उत्तर येतं त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात. जसं 1 आणि 2 या लगतच्या संख्या आहेत. त्यांचा गुणाकार आला 2, त्याला भागिले 2 केला असता उत्तर येईल 1. तसंच पुढे आहे 2 गुणिले 3 ह्या लगतच्या संख्या आहेत. यांचा गुणाकाराला भागिले 2 केलं, उत्तर येईल 3. म्हणजेच 1 ही त्रिकोणी संख्या आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. चौरस संख्या कशाला म्हणायचं? तर दिलेल्या संख्येला गुणून म्हणजे 1 गुणिले 1 करून काय उत्तर येतं? 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 2 गुणिले 2 काय येईल? 4 म्हणजे ही चौरस संख्या आहे. इथे 1 गुणिले 1 करून 1 जे येतं ती मी त्रिकोणी म्हटलं मगाशी ती चौरस संख्या असते. 2 गुणिले 2 करून 4 उत्तर येईल ती चौरस संख्या आहे. यालाच आपण वर्ग संख्या असे सुद्धा म्हणतो. तर चौरस संख्या म्हणजे काय? दिलेली संख्या आणि पुन्हा ती संख्याचा गुणाकार जो असतो त्याला चौरस संख्या किंवा वर्ग संख्या म्हणतात. आता पाहूया विधान. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचंय. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. 2 क्रमवार संख्यांची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. विधान बरोबर आहे. एक ही त्रिकोणी आहे, चौरस आहे. एक ही त्रिकोणी आहे, एक ही त्रिकोणी आहे, इथे चौरस आहे. बरोबर आहे. दिलेल्या संख्येला त्या संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. दिलेल्या संख्येला त्या संख्येनं गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. विधान बरोबर आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार त्याची निमपट केल्यास त्रिकोणी मिळते. इथं फक्त गुणाकार म्हटलंय, निमपट नाही म्हटलं, म्हणून हे विधान आहे चुकीचं. 20 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय म्हटलंय? इष्टिकाची तेला अनुक्रमे किती पृष्ठ आणि कडा असतात? इष्टिकाची तेला पृष्ठ असतात 8, कडा असतात 12. उत्तर आहे 8 आणि 12. सलग विचारलंय.
21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 आणि 12. हे पर्यायामध्ये फसवण्यासाठी 12 आणि 8 असंही दिलेलं असू शकतं, परंतु अनुक्रमे म्हटलंय, अनुक्रमे 8 आणि 12 असं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 22 मध्ये काय म्हटलंय? सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झालेले आहेत? तर आता त्रिकोण मोजायचे आपल्याला बघा. इथे हा बेस आहे. बेस असल्यामुळं 1, 2 आणि यांची बेरीज येईल 3. इथे पण बेस आहे. इथे पण 1, 2 बेरीज येईल 3. हे झाले 6 त्रिकोण होतील. ठीक आहे. आता इथं पण आपल्याला बघा, इथे पण बेस इकडचा आलेला आहे उभ्या रेषेमुळे 1 आणि 2 बेरीज येईल 3 म्हणजे +3 झाले. एकूण 9 त्रिकोण झाले. कारण की हा एक सॉरी आता याच्यामध्ये हा घेता येणार नाही कारण की हा आपण मोजलेला आहे. आता आपण काय करूया, पुन्हा एकदा हे सगळे त्रिकोण मोजूया. कारण की चूक व्हायला नको. आता हा जो बेस आहे ना, याचे झाले 3, 1, 2 आणि हा मोठा एक 3. आता हा जो एक बेस आहे ना, याचे झाले 3 म्हणजे हा मोठा एक, हा एक मोठा आणि पूर्ण एक 3. पूर्ण पण आता आपण मोजला बरं का, तो परत मोजायचा नाही. म्हणजे पूर्ण हा जो आहे ना मोठा, हा पण आता आपण या यांचा बेस, या रेषेचा बेस मोजताना आपण तो घेतलेला आहे. हे झाले 6. आता छोटे पाहूया याच्यामध्ये. हा एक आहे 7. नंतर या इथपर्यंतचा जो आहे, इथपर्यंतचा हा मिळून एक झाला 8. ठीक आहे, 8 झाले. आता हा जो आहे ना मित्रांनो, हा इकडचा, हा एक होईल 9. ठीक आहे, 9 झाले. त्यानंतर हा जो आहे ना एक छोटा, इथले लपलेला हा एक छोटा, हा एक झाला 10. आता इथे बघा, हा एक आहे 11, हा एक आहे 12 आणि इथपर्यंतचा एक आहे 13. असे एकूण 13 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. किती त्रिकोण आहेत? 13. पुन्हा एकदा तुम्ही पाठीमागे घेऊन ही सुद्धा हा आता जे मोजले आपण ते पुन्हा एकदा पाहून घ्या. एकूण 13 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23 मध्ये काय म्हटलंय? एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर आयताचं क्षेत्रफळ किती? आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. परिमिती दिलेली आहे 38 सेंटीमीटर, लांबी दिलेली आहे 12 सेंटीमीटर, रुंदी आपल्याला दिलेली नाही. पहिली रुंदी काढावी लागेल, मग क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल. ठीक आहे. मग आता हे बघा 12 आणि हे 12 किती होईल लांबी? 24. मग 38 एकूण परिमितीमधून लांबी कमी करा. 2 लांबी 24 होतील. किती येईल उत्तर? 8 तून 4 गेले 4 राहिले. 3 2 गेले 1 राहिला. मग आता 14 हे जे माप आहे ते रुंदीच आहे. रुंदी किती आहे? 2. मग बेसाती 14. एक रुंदी येईल आयताची 7 सेंटीमीटर. आता क्षेत्रफळ काढणं तर काय अवघड नाहीये. क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. 12 84 आणि एक काय येईल? सेंटीमीटर. सेंटीमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 84 सेंटीमीटर. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे चाललो. तुम्ही जर स्पर्धागुरु हा चॅनल पाहता मित्रांनो, आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतरही मित्रांना नक्की शेअर करा. प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय म्हटलंय? सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? एक चौरसाकृती बाग आहे पहा. चौरसाकृती बागेची एक बाजू आहे 112 मीटर. किती बाजू आहे? 112 मीटर. ठीक आहे. तर एक फेरी मारण्यासाठी आपल्याला ती किती अंतर चालते हे काढण्यासाठी परिमिती काढावी लागेल. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 कारण की 4 बाजू आहेत. एका बाजूचं माप आहे 112 मीटर. आता आपल्याला यांचा गुणाकार करायला लागेल. 112 गुणिले 4, 4 दुने 8, 11 चौक 44 म्हणजे एक बाजू किती आली मित्रांनो? एक बाजू आली 448 मीटर. एक फेरीसाठी ती एवढं अंतर चालते. एकूण किती फेऱ्या चालते ती? तर 5 फेऱ्या ती पूर्ण करत असते. एवढं अंतर ती चालते. 5 फेऱ्या पूर्ण करते. तर एकूण किती अंतर ती दररोज चालते? एका दिवसाचं विचारलंय. एका फेरीमध्ये 448, 5 फेऱ्यांमध्ये किती गुणाकार करावा लागेल? 8 पंचे 40, हातचे आले 4, 5 चोक 20 आणि 4 24, हातचे आले 4, 5 चोक 20 आणि 4 24. 2440 मीटर एवढं अंतर ती चालते. 2440 2440 हे पर्यायामध्ये कुठेही नाही. ठीक आहे. परत एकदा आपण टॅली करूया. एक फेरी पूर्ण करायला 448 मीटर. तर एकूण 5 फेऱ्यांसाठी किती? 8 पंचे 40 इथे 4 आलेले आहेत. 5 चोक 20 आणि 4 24 होतील. हातचे आले 2. 5 चोक 20 आणि 2
22 मगाशी आपल्याकडनं इथे 4 लिहिले गेलेले होते म्हणून आपण पुन्हा एकदा टॅली केलेलं आहे मित्रांनो. 2240 पर्यायामध्ये कुठे आहे? तर या ठिकाणी दिसतंय. बाकी कुठेही नाहीये. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं कन्व्हर्जन आपल्याला किलोमीटरमध्ये करण्यासाठी या मीटरला आपल्याला भागिले 1000 करायला लागेल. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. 1, 2, 3 शून्य खाली आहेत. 1, 2, 3 घर आपण डावीकडे दशांश चिन्ह देऊया. 2 किलोमीटर आणि 240 मीटर हे त्याचं उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 25 कडे जाऊया. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी ही 15 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जी जीवा आहे म्हणजे वर्तुळाचा व्यास याची किती लांबी आहे? 15 सेंटीमीटर लांबी आहे. तर वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी काढण्यासाठी सूत्र काय आहे? त्रिज्या काढण्यासाठी व्यास भागिले 2 तर किती येईल मित्रांनो? बेसाती 14 उरला 1 बे पंचे 10 तर 7.5 सेंटीमीटर एवढी ती त्रिज्या असेल. 25 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त एकक व्यवस्थित बघत चला. कधी-कधी मीटर सेंटीमीटरमुळे घोळ होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 26 मध्ये काय म्हटलंय? सोबतच्या आकृतीत लघु कोनांची संख्या विशाल कोनांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे? आता इथे आहे लघु कोन, पुढे आहे विशाल कोन. पहिला विशाल कोन मोजून घेऊया कारण की त्याची संख्या कमी आहे. पहा मित्रांनो विशाल कोन फक्त आहे ना हा एवढाच आहे बरं का. कारण की हा आणि हा कोन सुद्धा लघु कोन आहे. काटकोन सुद्धा नाही. तो विशाल कोन तर येणार नाही. विशाल कोनांची संख्या आहे 1. फक्त एकच हा बाहेरचा जो आहे ना, हा कोन तो विशाल कोन आहे. आता लघु कोनांची संख्या मात्र जास्त आहे बघा. 1, 2, 3 आणि 4. एकूण किती कोन झाले? हे 4 लघुकोन झाले. जे नेहमी आपण सूत्र वापरतो ना, ते इथं वापरून आता चालणार नाहीये. कारण की एक विशाल कोन आहे म्हणून ते चालणार नाही. तर हे झाले 4. त्यानंतर 4 कोण झाले बघा. 1, 2, 3, 4 झाले. आता ह्या 2 रेषांचा मिळून 1 होईल 5. या 2 रेषांचा मिळून 1 होईल 6. या 2 रेषांचा मिळून 1 होईल 7. या 3 रेषांचा मिळून 1 होईल 8 आणि या 3 रेषांचा मिळून 1 होईल 9. म्हणजे लघुकोन आहेत लघुकोन आहेत 9. ठीक आहे. तर लघुकोनांची संख्या ही विशाल कोनापेक्षा कितीनं जास्त आहे? 9 वजा 1 येईल 8. तर 8 न जास्त आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काटकोन पण नव्हते म्हणून आपण असंही करू शकत होतो. 1, 2, 3, 4. 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. 10 मधून 1 विशाल कोन मायनस केला म्हणजे 9 झाले लघुकोन आणि किती जास्त आहे तर 9 तून 1 गेला 8. 8 हे उत्तर येईल. शेवटचं उदाहरण आजचं 27व उदाहरण खालीलपैकी असत्य विधान कोणतं, चुकीचं विधान कोणतं असं विचारलंय. त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी, उंची ही तीनही मापे मोजता येतात. मगाशीच आपण ते मोजलंय. बरोबर आहे. त्रिमितीय वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण असते. जसं अशा पद्धतीनं ते दाखवतात बघा आकार. तर ते बरोबर आहे. याला घडण असं म्हणतो आपण. सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूने सारख्या दिसतात. मित्रांनो आणि चौथं विधान बघा, घनाची पृष्ठ चौरसाकृती असतात. हे बरोबर आहे. हे विधान चुकीचं आहे. घन आहे ना घन, घनाची पृष्ठ जी आहेत ना, तीच सारखी दिसतील. परंतु इष्टिकाची तिची नाही दिसणार आहे सारखी. म्हणून मित्रांनो, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूनी सारख्या दिसतात. इष्टिकाची ते सर्व दिसेल का? तुम्ही वीट इमॅजिन करा. विटेची जी लहान बाजू आहे तिकडनं बघा, तर नाही दिसणार मित्रांनो. ठीक आहे. समोरून जर पाहिलं तर अशी वीट दिसेल आणि साइडनी पाहिली तर एवढीच वीट दिसणार आहे. म्हणजे सारखे दिसत नाहीत. हे विधान चुकीचं आहे. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो अशा पद्धतीनं स्कॉलरशिपला जे एकूण 52 प्रश्न विचारण्यात आलेले होते, ते 2 भागांमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आणि एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला संदिग्धता वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचा क्रमांक नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% निश्चित समाधान केलं जाईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. इतरही तुमच्या ग्रुप्समध्ये मित्रांना शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका आणि आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर तिचा सराव होणं खूप आवश्यक आहे आणि सरावासाठी तुम्हाला मोफत सराव पेपर उपलब्ध आहेत. www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटवरती आजच आवर्जून भेट द्या आणि भरपूर सराव पेपर आहेत. कितीही वेळा सोडवा, ते मोफत आहेत, विनामूल्य आहेत. त्याचा अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या परीक्षेची चांगली तयारी करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पर्धा गुरूवरती भेटूया. तूर्तास थांबूया. जय हिंद.